रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सासऱ्यानं धोंडे खाला बोलिलं. म्हणजे आमच्या नाही हो, कोण्यात एका गावात अशी घटना घडली. जावाई लाडका जावाईला धोंडे खाला बोलिलं. रामकृष्ण हरी माऊली. धोंडे खाला बोलले. मस्त जोडी गेली, नव धोंडे खायला गेली. मग हे अशा छोट्या मेवण्या असतात ना, त्या मेवण्याने केली थट्टा जावया दाजीची. थट्टा केल्याच्या नंतर काय केलं त्यानं, एकामध्ये घातला 5चा बंधा, एका धोंड्यात घातला रुपयाचा बंधा आणि एका धोंड्यामध्ये घातली 5 ग्रामची अंगठी. 5 ग्रामची अंगठी घातल्याच्या नंतर काय झालं, मग हे 2 धोंड्यामध्ये निघाला. एकाचा रुपया बंधा निघाला, एकाचा 5चा बंधा निघाला. खाला की धोंडा, खाला की ते काहीतरी निघायचंच. मग 5 ग्रामची जी अंगठी आहे ते मांजरानं काय केलं होतं, धोंडे तळून आपलं मांजरानं त्या कुडवामध्ये आपलं ते कटोरा असते ना बारीक छोटं, त्या कटोऱ्यामध्ये धोंडे ठेवली. नेमकं ते मांजर काय येऊ नको, ते मांजर आलं आणि ते धोंडा घेऊन जे फरार झालं ते गायबच झालं. मग हे 2-3 धोंडे वाळले. 3 धोंडे वाळल्याच्यानंतर 2 गेले, 3 गेले. माझी धोंडा काय केला. माझं ते बघणारानं हिट पाहिलं होतं ना, ते मांजरानं धोंडा नेलेला. माझं ते धोंडा जे नेला ते 5 ग्रामच्या अंगठीचाच नेला. आत्ता हो, धोंडा गेला. मग आता जेवणच गोड लागन, धोंडेचं जेवणच गोड लागन की 5 ग्रामची अंगठी गेली, म्हणजे 75,000ची गेली नव्हती. मांजर गायब. माझ्या लाडका जावयाचं सोनं ते गेलं गायब. त्याच्या नशिबातच नाही. नशिबात नसल्यावर काय करणार का? त्या मांजरीनं काय केलं, घेतला धोंडात घेतला. तिला काय विचारला, उघडं होतं मग तिनं उचलला की नेला. त्याच्यात जेव लागली की 5 ग्रामची अंगठी गेलं. त्या असा योग लागला, काय सांगावं. त्याचा जावायच्या नशिबात नाही. मात्र येईनं काळे हाडं केले की हो माझे गरिबानं आपली काटकोळ्या मटकोळ्या येचून हाव करून काहीतरी रोजमंदिरी करून माझा जावा याचा आहे, माझा जावा याचा आहे म्हणून रसपोळ्या करा, हे करा ते करा. कशाचं आलं राजो. त्या धोंडे जेवणाचं गेलं चुलीत. माझ्या ते धोंडेसुद्धा जेव वाटलं नाही. माझा रामकृष्ण हरी माऊली. समजा सगळं धिंगाणा झाला सगळा. लईच अवघड झालं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धोंडेच घडली. 75,000ची अंगठी गेली, मांजर गायब झालं. रामकृष्ण हरी. चलू द्या का धोंडे परत जा. रामकृष्ण हरी माऊली.